नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. शहादा पोलिसांची मोठी कारवाई. 60 लाखांची अवैध विदेशी दारू जप्त. मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क शहादा. नमस्कार प्रेक्षक हो. शहादा पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीविरोधात धडक मोहीम राबवत तब्बल 60,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आयशर ट्रकमधून होणारी ही तस्करी पोलिसांनी पाठलाग करून उघडकीस आणली. दिनांक 2 मे 2026 रोजी शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शहादा हद्दीतून अवैध मद्य वाहतूक होणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने शहादा ते दोंडाईचा रोडवर नाकाबंदी लावली. तपासणी सुरू असताना एक आयशर वाहन क्रमांक RJ27 GE 9527 नाकाबंदीच्या ठिकाणी न थांबता भरधाव वेगाने प्रकाशा रोडकडे निसटले. संशय बळावल्याने पोलिसांनी तातडीने पाठलाग करून वाहन रोखले. वाहनाची झडती घेतली असता त्यात विदेशी दारूचे 535 बॉक्स आढळले. पोलिसांनी दारू आणि वाहन असा एकूण 60,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यात जीवनराम होशियार सिंग इटकांड वय 35 वर्षे राहणार हरियाणा, अजय कुमार जयवीर दहिया वय 31 वर्षे राहणार हरियाणा या संशयिताविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 318-217 सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक चौधरी, पोलीस शिपाई भगवान सावळे आणि कपिल मंदिल यांच्या पथकाने केली आहे. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.